तर आता हा जो सेकंड प्रॉब्लेम आहे, आपण कोणता चॅप्टर चालू केलेला आहे? इंडायसेस. 3⁴ आहे, त्याचा पॉवर किती आहे? -2. पॉवरचा पॉवर असेल तर या दोघांचं काय होईल? मल्टिप्लिकेशन. 4 इंटू -2 3⁻⁻8. क्वेश्चन नंबर 3. 2/5 चा पॉवर -2 त्याचा पॉवर -3. 2/5 चा पॉवर -2 त्याचा पॉवर किती? -3. काय लिहायचं आन्सर बघा मुलांनो, पॉवरचा पॉवर आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2/5 -2 इंटू -3 2/5 मायनस इंटू मायनस प्लस, 3 दोन्ही किती? 6. 3 दोन्ही 6. अनिरुद्ध, तुझं नेटवर्क बरोबर नाहीये बेटा, तुझं नेटवर्क दुरुस्त करून घे. एअरटेलचं सिम घे वाटल्यास, जिओचं वगैरे असेल नीट चालत नाहीये. थर्ड प्रॉब्लेम. 1/7 त्याचा पॉवर -3 त्याचा पॉवर 4. काय येईल सांगा? ओके बेटा. 1/7 चा पॉवर -3 त्याचा पॉवर किती? 4. तर काय काय येईल याचं? 1/7 -3 इंटू 4 1/7 त्याचा पॉवर किती? -12. जर एखाद्या विद्यार्थ्याला +12 हे आन्सर लिहायचं असेल, किती? +12, तरी 1/7 ला 7/1 करायचं. 7/1 -12 चं काय होईल? +12. हे चेंज करायचा बेस. हे 7/1 ला नुसतं आपण 7 लिहू शकतो, 7 टू द पॉवर 12. ठीक आहे, या ठिकाणी बी तुम्ही करू शकले असते 1/3 टू द पॉवर 8. ठीक आहे, +12 करून घ्यायचं असेल तर ते 1/7 ला काय लिहावं लागतं? 7/1. 7/1 म्हणजे 7, कारण डिनॉमिनेटरला 1 असतो हे लिहिण्याची आवश्यकता नाही. ओके मुलांनो, आलं का लक्षात सर्वांच्या? ओके, चला तर आपण पुढचं घेऊया. अर्थ एकदा बोर्ड पुसायला आणून घेतो का रे? कुठे ते? ओके. Next question. Question number 5. 6 to the power 5 is a power 4. 6/7 is a power 5 is a power 2. Question number 8. 2/3 is a power -4 is a power 5. 3 क्वेश्चन्स आहेत. 3 क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके वेदांती.
चला सचिननं सुद्धा आन्सर दिलेला आहे. ओके स्टुडंट, चला मी पहिलं सांगतो. 6 या दोघांचा प्रोडक्ट 5 into 4 6 to the power 20. डोक्यावर 20 लिहायचं हा. 6/7 दोघांचा गुणाकार 5 into 2 6/7 5 दोन्ही किती 10. 2/3 या दोघांचा प्रोडक्ट घेतला तर -4 into 5 2/3 -20. हे -20 आलं बघा. आता हे -20 जे लोअर लिमिट अप्पर करायचं म्हणजे -20 ला जर +20 लिहायचं असेल तर काय लिहावं लागेल आपल्याला 3/2 to the power 20. निगेटिव्हचं काय झालं पॉझिटिव्ह. ओके व्हेरी गुड. चला क्वेश्चन नंबर 8. नाही 3/4 चा पॉवर 6 आणि त्याचा पॉवर 1 10 2/5 त्याचा पॉवर -3 त्याचा पॉवर 2. ओके स्टुडंट, थ्री बाय फोर दोघांचा प्रोडक्ट करायचा 6 into 1 3/4 चा पॉवर किती आला 6. व्हेरी गुड. हे 2/5 दोघांचा गुणाकार -3 into 2 2/5 पॉवर किती -6 या -6 ला काय लिहायचं +6 म्हणजे किती येईल 5/2 to the power 6 5/2 to the power 6. अरे अनिरुद्ध काय करायला असतो. ओके स्टुडंट, चला बोर्डवरच मी रफ करतो. मुलांनो याच्यानंतर तुमचा फक्त एकमेव चॅप्टर राहिलेला आहे, म्हणजे हे चॅप्टर संपल्यानंतर, आणि तो आहे जॉईंट बार ग्राफ. तो काय आहे जॉईंट बार ग्राफ. हा जॉईंट बार ग्राफ मी तुम्हाला शिकवला की आपला सिलेबस काय होतो फर्स्ट टर्मचा संपतो. मग एक फर्स्ट टर्मवर मी तुम्हाला एखादी तुमची एक्झाम घेईल, ठीक आहे. ती एक्झाम आपण तुमची डिक्लेअर करूया. 8th चॅप्टर कोणता आहे मुलांनो. फक्त आपल्याला ओके 8 सुद्धा 2 चॅप्टर आहेत. ओके सॉरी, मला काय वाटलं एकच आहे काय की. ओके चला हे तर संपलं. आता तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं शिकवतो. फाइंड द
स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर. आता परफेक्ट स्क्वेअर कुणाला म्हणायचं हे खूप महत्वाचं आहे. परफेक्ट स्क्वेअर, ओके. स्क्वेअर करून जो नंबर भेटतो, आता 2 चा स्क्वेअर किती आहे? 4. 3 चा स्क्वेअर किती आहे? 9. या 4 आणि 9 ला म्हणायचं परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर. मग मला सांगा 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? सांगा. 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? जी संख्या स्क्वेअर करून भेटते त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणतो. तसं 2 चा स्क्वेअर 4 आला, 3 चा स्क्वेअर 9 आला, 4 आणि 9 ला काय म्हणलं आपण? परफेक्ट स्क्वेअर. तर सांगा मला ह्या परफेक्ट स्क्वेअर आहेत का? अरे सचिन आहे ना बेटा, कारण 8 चा वर्ग किती आहे? 8 चा स्क्वेअर 64. 8 चा स्क्वेअर किती आहे? 64. मग 64 हा काय आहे? परफेक्ट स्क्वेअर आहे. चला 49 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का सांगा? 49. ओके, काही प्रॉब्लेम नाही बेटा. 49 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? 49 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? ओके, यस. कारण हा कितीचा स्क्वेअर आहे? स्क्वेअर कितीचा आहे हा? स्क्वेअर कितीचा आहे? 7चा. व्हेरी गुड. 7चा स्क्वेअर 49. तर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचे. कसे काढायचे बघा, ते तुम्हाला सांगतो मी. Find the square root of 4. पहिला क्वेश्चन. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 4. 4 चा स्क्वेअर रूट काढायचा आहे. मग कसं करायचं लक्ष द्या. इथं 4 लिहायचं. 4 ला कितीनं डिवाइड होतं? 2 न. 2 न. इथं लिहायचं 2. 2 2 जा 4. इथं 2. 2 1 जा 2. भाग देत बसायचं. मग इथं लिहायचं हे स्क्वेअर रूटचं चिन्ह आहे. इथं लिहायचं 4. 4 चे फॅक्टर काय पडले? 2 × 2. दोघांचा एक गट करायचा आणि दोघांपैकी फक्त एकच लिहायचं. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट किती आलं मुलांनो? 2. कळालं का तुम्हाला? प्रोसिजर कळाली? चला दुसरा, तुम्ही 9चं स्क्वेअर रूट काढा. कशाचं? 9th. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 9. हे चिन्ह आहे स्क्वेअर रूटचा. दिस इज अ सिम्बॉल ऑफ स्क्वेअर रूट. ओके, व्हेरी गुड. पण तुम्ही प्रोसिजर फॉलो केली का? प्रोसिजर कशी फॉलो करायची लक्ष द्या. इथं लिहायचं 9. 3 त्रिक 9. 3 एक 3. हे स्क्वेअर रूट ऑफ 9. इथं लिहायचं 3 × 3. दोघांचा गट, त्याच्यापैकी एक. ओके, यस. चला तिसरं झालं. चौथं उदाहरण करा. 16. 16चं स्क्वेअर रूट काढा. 16चं स्क्वेअर रूट. 16चं स्क्वेअर रूट.
डायरेक्ट 4 लिहिलं का? बरं ठीक आहे, काय अडचण नाही. सिक्स्टीनचा स्क्वेअर, 4 चौक 16, 4 एक 4. व्हेरी गुड. स्क्वेअर रूट 4 इंटू 4 दोघांपैकी एक. 25चं काढा आणि 6वं काढा 36. व्हेरी गुड सचिन. चला, व्हेरी गुड क्षितिजा. आलं का सर्वांच्या लक्षात मी काय काय सांगितलं तुम्हाला? तर हे 25चं काही असं स्क्वेअर रूट ऑफ 25, 5 इंटू 5 किती आलं? 5. 36, 6 इंटू 6, 6. तर मुलांना जवळपास मी हे बरंचसं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. उद्या तुम्हाला काय करायचंय, एक होमवर्क देतो, जमला तर बघा, नाही तर उद्या तर मी तुम्हाला सांगणारच आहे. उद्या हा चॅप्टर आपला शेवटचा दिवस असेल या चॅप्टरचा. उद्या प्रॅक्टिस सेट ते सोडवायचा. ह्याला सोडवा, ह्याला काय करा, उद्या तुम्ही सॉल्व करा. ओके मुलांनो, तर आजची क्लास मी थांबवतो.